नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, उद्या आहे 6 मार्च वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्यासमोर गणपती बाप्पा आल्याशिवाय राहत नाही. या दिवशी सर्वजण आवर्जून गणपती बाप्पांची पूजा करतात. तसेच या दिवशी बरेच जण चतुर्थीचं व्रत देखील करत असतात. या दिवशी आपण जर व्रत केले तर आपल्या सगळ्या मनोकामना, इच्छा ह्या पूर्ण होतात. त्याचबरोबर जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडचणी देखील दूर होतात. संकष्टी चतुर्थीचा अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती आणि अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो. या दिवशी गणपती बाप्पांची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि आपल्या संपूर्ण परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर या दिवशी आई-वडिलांनी जर चतुर्थीचं व्रत केलं तर त्याचा फायदा, त्याचं फळ जे आहे ते आपल्या मुलांना मिळत असतं. मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता, संकट दूर करणारे देवता मानले जाते. त्याचप्रकारे विद्येचे विद्या देणारे ज्ञानदेवता देखील म्हटलं जातं. म्हणून या दिवशी आई-वडिलांनी आवर्जून चतुर्थीचं हे व्रत करावं. या चतुर्थीच्या दिवशी अनेक उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला एका झाडाचं पान हे आपल्या घरामध्ये आणायचं आहे. हे आणल्याने आपल्या घरातील सर्व दुःख, अडचणी, संकटे, दारिद्र्य, गरिबी ही निघून जाईल आणि सोबतच कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, हा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती तुमचं घर घेण्याबद्दल असेल, नोकरी प्राप्तीसाठी असेल, मुलांची प्रगती होण्यासाठी असेल किंवा एखादं कर्ज आहे ते कर्ज पटकन दूर होण्यासाठी, कर्जातून मुक्ती होण्यासाठी किंवा शारीरिक आणि मानसिक जी काही तुमची इच्छा असेल, त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण घरामध्ये कष्ट आणि मेहनत करत असतो, परंतु आपल्याला कष्टाला आणि मेहनतीला आपल्याला फळ प्राप्त होत नाही. अशा वेळी आपण काही तिथीवरती काही विशेष उपाय केले, तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश देखील मिळत असतं. यासाठीच इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सोबतच जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडचणी दूर करण्यासाठी, पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत, यामध्ये दैवी शक्ती असते. असं म्हटलं जातं, की ही झाडं आपल्या आजूबाजूला असल्याने आपल्याला त्याचे अनेक फायदे होत असतात. पुराणानुसार असं म्हटलं जातं, की काही झाडे अशी आहेत, ती देवदेवतांना अतिशय प्रिय आहेत. त्या झाडांमध्ये साक्षात देवतांचा वास असतो. यामुळे अनेक विशेष तिथीला काही झाडांची पूजाही केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी जास्वंदाच्या झाडाचं एक पान घरी आणायचं आहे. मग हे पान आणताना तुम्ही तुमच्या घरी जास्वंदाचं झाड असेल त्याचंही घेऊ शकता. शेजारी तुमचं झाड असेल तेही पान तुम्ही आणू शकता किंवा इतर कुठे मंदिराच्या बाहेर एखादं जास्वंदाचं झाड असेल तिथून सुद्धा तुम्ही हे पान आणू शकता. परंतु हे पान घेताना आपल्याला फक्त लाल जास्वंदाचं जे फूल असतं त्याचंच पान घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना जास्वंदाचं पान प्रिय आहे आणि जास्वंदाचं फूल सुद्धा प्रिय आहे. या 2 गोष्टींशिवाय बाप्पांची कधीही पूजा पूर्ण होत नाही. म्हणून प्रत्येक चतुर्थीला काही विशेष तिथी जेव्हा बाप्पांची असते, त्यावेळी बाप्पाला जास्वंदाचे फूल अर्पण केले जाते. कारण लाल जास्वंद हे बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. तर आपल्याला एक चांगलं पान जे आहे ते तोडून आणायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या झाडाची एक काडी सुद्धा आणायची आहे. हे पान तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने सुद्धा तुम्ही हे पान स्वच्छ करू शकता. उपाय करण्या अगोदर तुम्हाला बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्याची एक पेस्ट तुम्हाला बनवायची आहे. यानंतर जास्वंदाची जी काडी तुमच्याकडे होती, ती काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. ही इच्छा तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणतीही असू शकते. नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा शारीरिक, मानसिक घर खरेदी करण्याबद्दल असेल.
गाडी खरेदी करण्याबद्दल असेल किंवा घरात काही वाद असतील, तर ते दूर होण्याबद्दल जी तुमची इच्छा असेल, ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती अगदी 2 शब्दांमध्ये लिहायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हळदी-कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाहिन्या घ्यायच्या आहेत. या स्वस्तिकच्या मर्यादा स्वस्तिकला मांगल्याचे प्रतीक मानलं जातं. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मूठभर तांदूळ घ्यायचे आहे. तांदळावरती थोडेसे हळदी आणि कुंकू टाकायचं. तांदूळ हे तुम्हाला लाल-पिवळे बनवायचे आहेत आणि स्वस्तिकवरती तुम्हाला मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पानावरती आपण कुंकवाने इच्छा लिहिली आहे, तर ते पान तुम्हाला तांदळावरती ठेवायचं. हे पान ठेवताना त्याचा देठ जो आहे तर तो बाप्पांकडे करायला आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे पान आहे ते बाप्पांसमोर त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे. यानंतर तुम्हाला 21 किंवा 5 दुर्वा घ्यायच्या आहेत. प्रत्येक दुर्वांना 3 दल असतात. अशा दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या दुर्वा उजव्या हातात घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपती बाप्पांच्या अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. तर 3 वेळा तुम्हाला म्हणताना पहिल्यांदा 2 वेळा म्हणायचं. तिसऱ्यांदा म्हणून झाल्यानंतर शेवट तुम्हाला फलश्रुतीसहित हे 3 वेळा पठण करायचं आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांचं स्तोत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल, तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 2 दुर्वा ज्या आहेत, तर त्या तुम्हाला पानावरती अर्पण करायच्या आहेत. या दुर्वासुद्धा अर्पण करताना तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे देठ जे असतात ते बाप्पांकडे करायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला या 5 किंवा 21 दुर्वा त्या पानावरती अर्पण करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला त्या पानाला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. फुलं अर्पण करायची आहे. दोन्ही हात जोडून बाप्पांना साकडं घालायचं, की तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची आहे. यानंतर संपूर्ण दिवस तुम्हाला ते पान जे आहे तसंच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बाप्पांच्या फोटोसमोर ठेवायचं आहे. यानंतर सायंकाळी 4 नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते पान तुम्हाला उचलायचं आहे. त्या दुर्वा त्या पानावरतीच ठेवायच्या आहेत. जे लाल पिवळे तांदूळ होते त्यातले 7 अखंड तांदूळ तुम्हाला त्या पानावरती ठेवायचेत. एक पांढऱ्या कलरचा धागा घ्यायचा आणि हे पान तुम्हाला त्या दुर्वांच्या धाग्याने बांधून घ्यायचं आहे. यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला बाप्पांच्या चरणी हे पान तुमची इच्छा व्यक्त करत अर्पण करायचं आहे. पुन्हा तुम्हाला बाप्पांना तुमची इच्छा जोडून, हात जोडून बाप्पांना सांगायचं, की असा एक छोटासा उपाय उद्याच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. या दिवशी बाप्पांचं तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतं. त्यामुळे या तिथीवर काही उपाय जर केले, तर त्या उपायांचं निश्चित आपल्याला फळ प्राप्त होत असतं. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात आणि त्यामध्येच हा जास्वंदाच्या पानाचा उपाय जो आहे, तर तो अतिशय प्रभावी मानला जातो. अनेक जणांनी याचा उपाय करून त्यांचं फळ त्यांना देखील मिळालेलं आहे. यामुळे तुम्हीही हा उपाय करू शकता. तुमची देखील मनोकामना नक्कीच पूर्ण करू शकता. कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी. पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने काही सेवा आणि काही उपाय केले तर त्यांचं फळ निश्चित प्राप्त होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.